नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा नागपूर दौरा हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तब्बल 75,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. सर्वप्रथम पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर मोदींनी मेट्रोच्या 2 मार्गिकांना हिरवा सिग्नल दिला. मेट्रो प्रवास देखील केला. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी आणि मेट्रोत उपस्थित सर्वसामान्यांशी संवाद साधला. तसंच खापरी मेट्रो स्टेशनवर मेट्रो फेज 2चं कोनशिला अनावरण देखील केलं गेलं. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. मेट्रो कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण केलं. त्यानंतर मोदींनी एम्स नागपूरचं सुद्धा राष्ट्रार्पण केलं. राज्यातील विविध प्रकल्पांच्या 75,000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात केलं गेलं. यावेळी मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. देशाच्या राजकारणात काही शॉर्टकट पक्षांपासून दूर राहा आणि स्वार्थी नेत्यांना उघड पाडण्याचं काम आता जनतेनं करायला हवं, असं आवाहन मोदींनी केलं. आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया करणारे राजकीय पक्ष देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याची टीका मोदींनी केली. देश के लोगों को भारत की राजनीति में आ रही एक विकृति से सावधान भी करना चाहता हूं. ये विकृति है शॉर्टकट की राजनीति की. ये विकृति है राजनीतिक स्वार्थ के लिए देश का पैसा लुटा देने की. ये विकृति है करदाताओं की गाढ़ी कमाई को लुटा देने की. शॉर्टकट अपनाने वाले ये राजनीतिक दल, ये राजनीतिक नेता देश के हर करदाता के सबसे बड़े दुश्मन है. भारत के हर युवा से आग्रह करूंगा, हर टैक्स पेयर से आग्रह करूंगा, ऐसे स्वार्थी राजनीतिक दलों को, ऐसे स्वार्थी राजनीतिक नेताओं को एक्सपोज करिए. आमदनी अठन्नी, खर्चा रुपया, ये वाली कुनीति लेकर के जो राजनीतिक दल चल रहे हैं, वे इस देश को भीतर से खोखला कर देंगे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही टीका केलेली आहे देशातल्या या शॉर्टकटच्या विकृती संदर्भातली. तर दुसऱ्या बाजूला डबल इंजिन सरकारचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक केलंय. डबल इंजिन सरकार वेगानं काम करत असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. समृद्धी महामार्ग आणि इतर विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथकाला आमंत्रित करण्यात आलं होतं. या खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ढोल वादनाचा मोह टाळता आला नाही. मोदींनीही ढोल वादनाचा आनंद घेतला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात राज्य सरकारकडून सुरू असलेल्या विकास कामांचं भरभरून कौतुक केलं. 2017 में डबल इंजन की सरकार बनने के बाद इस डैम का काम तेज हुआ है. हर समस्या को सुलझाया गया है.
विकास कामं वेगानं करण्याची गरज असल्याचं सांगताना नरेंद्र मोदींनी गोसेखुर्द प्रकल्पाचं उदाहरण दिलं. 35 वर्षांपूर्वी गोसेखुर्दसाठी 400 कोटींचा खर्च येणार होता, मात्र त्याला विलंब लागल्यानं तो खर्च 18,000 कोटींवर गेला. 2017 मध्ये डबल इंजिन सरकारमुळे धरणाच्या कामाला वेग आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. मुझे संतोष है कि इस वर्ष ये डैम पूरा भर पाया है. आप कल्पना कर सकते हैं, इसके लिए 3 दशक से ज्यादा लगे, तब जाकर इसका लाभ गांव को, किसान को मिलने लगा. डबल इंजिन सरकार राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे. याचा फायदा सामान्य नागरिकांना होत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. जैसे देवेंद्र जी ने कहा डबल इंजन सरकार, हाँ, हम लोगों ने जब सरकार बनाई, ये सर्वसामान्य लोगों की सरकार, आम लोगों की सरकार, सभी लोगों को लगता है ये हमारी सरकार है, ये लोग जो बैठे हैं ये हमारे हैं, ये आपनेपन की जो भावना निर्माण हुई है और आपका भी आशीर्वाद हमें प्राप्त है. एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर ये काम करते रहे. राज्याच्या विकासासाठी 11 तारका उदयाला येत आहेत, याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दिली. हे महानक्षत्र राज्याच्या विकासाला नवी दिशा, नवी ऊर्जा देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. एकंदरीतच महानक्षत्र आणि डबल इंजिन यामुळे राज्याच्या विकासाची समृद्धी वेगानं होईल, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताकद दिली म्हणून समृद्धी महामार्ग होऊ शकला असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. अनेक वर्षांचं स्वप्न साकार झाल्याचं सांगत समृद्धी महामार्गाचं काम सुरू केलं तेव्हा माझ्यासोबत एकनाथ शिंदे होते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन केवल और केवल आपके हाथों से होना चाहिए. 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था. आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए. बहुत कम लोगों को उस समय यकीन था कि इस प्रकार का रास्ता बन सकता है, लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था और उस व्यक्ति का नाम है उस समय के मेरे मंत्रिमंडल के मंत्री और आज के मेरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, जो पहले दिन से रास्ते पर उतरकर इस सारे मार्ग के लिए काम करते रहे. हमारे एकनाथ शिंदे जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की, क्योंकि उस समय के उनके नेता गांव में जाकर विरोध करते थे. उन्होंने गांव में जाकर सभा ली और कहा 1 इंच भी जमीन मत दीजिए. 15 दिन में उस गांव की 1-1 इंच जमीन हमको लोगों ने दी और एकनाथ जी ने स्वयं जाकर वहां पर सिग्नेचर की और हमने पूरा समृद्धि महामार्ग का अधिग्रहण यहां पर किया. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण झालं असून पुढील वर्षभरात दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात दिली. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं, याचा मोठा आनंद असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या उद्घाटनाला या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री
मोदी साहेब उपस्थित झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि आनंद याचा आहे की देवेंद्रजींनी जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं आणि आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघंही एकत्र असताना आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय, याचा आनंद खूप मोठा आहे. आणि त्याचबरोबर या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आम्ही दिलंय, याचाही खूप मोठा आनंद आहे. खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आम्ही सर्व काळजी घेतली आहे. हा इको फ्रेंडली रास्ता है. यहां पर 11 लाख पेड़ लगा रहे हैं. कम से कम कमीत कमी 35 लाख झाडं आपण लावतोय. हा पूर्ण ग्रीन कॉरिडॉर आहे. 250 मेगावॅट किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीची मेगावॅट सोलर एनर्जी आपण जनरेट करतोय. 1200 पेक्षा जास्ती तलाव शेततळी आपण शेतकऱ्यांसाठी निर्माण केली. शिरडी तक हुआ है. आगे 1 साल के अंदर 8-10 महीने में मुंबई तक ये समृद्धि महामार्ग पहुंचेगा. एक सिर्फ हाईवे नहीं है, एक गेम चेंजर प्रकल्प है. ये हमारे महाराष्ट्र की समृद्धि जो हाईवे है, ये महाराष्ट्र की भाग्य रेखा बदलने वाला ये समृद्ध हाईवे कहलाएगा और ये एक महाराष्ट्र की नई लाइफलाइन कहलाएगा. ये आज इसके सिर्फ हाईवे नहीं, इसके दोनों तरफ में कई हम नवनगर बनाना चाहते हैं और वहां कई इंडस्ट्री आएगी. वहां पर इंडस्ट्रियल हब होगा, एजुकेशन हब होगा, आईटी हब होगा, प्रोसेसिंग यूनिट आएंगे, लॉजिस्टिक हब होगा और ये पूरी तरह लाखों लोगों को रोजगार देने वाला समृद्धि हाईवे कहलाएगा. दरम्यान डबल इंजिन सरकारचा राज्याला फायदा होताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जबरदस्त ट्यूनिंग समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसली. त्यांची ही ट्यूनिंग राज्याच्या विकासाला हातभार लावणारी ठरू शकते. ही दृश्य बोलकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक वाढल्याचं यातून दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वासानं एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर हात ठेवला. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर फेटा ठेवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिश्किल वक्तव्य करत हातही जोडले. समृद्धी महामार्गाचं मोठं काम प्रत्यक्षात साकार झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठीवर कौतुकाची थाप मारली. केंद्रातील इंजिन आणि राज्यातील इंजिन असं डबल इंजिन राज्याच्या विकासासाठी सुसाट सुटलंय. त्याचीच प्रचिती यावेळी आली. डबल इंजिन की सरकार महाराष्ट्र में कितनी तेज गति से काम कर रही है. समृद्धि महामार्ग से नागपुर और मुंबई के बीच दूरी तो कम होगी ही, ये महाराष्ट्र के 24 जिलों को आधुनिक कनेक्टिविटी से जोड़ रहा है. राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत गरजेची असते. महाराष्ट्राच्या विकासासाठी मदत करताना केंद्र सरकार हात आखडता घेत नसल्याचं यावेळी राज्य सरकारनं सांगितलं. आपने पहले दिन हमें कहा था कि शिंदे जी, देवेंद्र जी, आप राज्य का विकास करो, जनता के हित के काम करो. केंद्र सरकार पूरी तरह आपके साथ ताकत से खड़ी है और हमें विश्वास है कि आपने रोड के लिए, रेलवे के लिए, नगर विकास के लिए लाखों करोड़ रुपया, 2 लाख करोड़ रुपया की प्रावधान भी आपने किया है. 20 साल पहले ये सपना देखा था, पर आप नहीं होते तो ये केवल सपना रहता, ये कभी पूरा नहीं हो सकता था. आपने ताकत दी, आपने हिम्मत दी, आपने हौसला दिया और आपने जिम्मेवारी दी, तो ये
समृद्धि महामार्ग हम लोग यहां पर कर पाए। समृद्धी महामार्गाची भाग्यरेषा राज्याचा उत्कर्ष करणारी ठरणार आहे। या महामार्गामुळे विकासापासून वंचित असलेल्या जिल्ह्यांची थेट मुंबईसोबत जवळीक वाढली आहे। तर इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक राज्याच्या विकासाला गती देणारी ठरेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातील शिंदे सरकारवर उद्धव ठाकरेंनी कडाडून हल्ला केलाय। महापुरुषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवरून त्यांनी भाजपला फटकारलंय। महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलाय, मात्र याच महापुरुषांचा सातत्यानं अवमान करण्यात येतोय। राज्यपालांनी महाराजांचा अवमान केला, तेच राज्यपाल आज पंतप्रधान मोदींच्या सोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात। मग आम्ही काय समजायचं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। ज्यांना असं वाटते की आम्ही म्हणजे शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली, ती लोक ही संपले, फक्त ते जर्जर होणं बाकी आहे। मी म्हणजे शिवसेना, मी म्हणजेच काहीतरी केले, हे काम मीच केलं, मी नसतं तर झालंच नसतं, असं काही नसतं। कारण कोणाही एका व्यक्तीवरती जग अवलंबून नसतं। तो सातत्याने महाराष्ट्राची जी अवहेलना होते, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, मग आपण जे म्हणतो शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपतींचा महाराष्ट्र, आणि त्यांचाच अपमान करणारा माणूस जर आमच्या राज्यपाल पदावरती बसलेला असेल आणि तोच माणूस आज सुद्धा माननीय पंतप्रधानांच्या व्यासपीठावरती असेल, तर महाराष्ट्राने नेमकं समजायचं काय? एका बाजूला महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने कोणीच बोलत नाहीये। जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय। एकनाथ खडसेंच्या पत्नी आणि जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी चेअरमन मंदाकिनी खडसे या पराभूत झाल्या। त्यांच्या विरोधात शेतकरी विकास पॅनलचे 40गाव मतदारसंघातील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण विजयी झाले। आमदार मंगेश चव्हाण यांनी 255 मतं घेत विजय मिळवला। माजी चेअरमन मंदाकिनी खडसे यांचा त्यांनी पराभव केला। तर तिकडे जामनेरमध्ये गिरीश महाजन यांनी दिनेश रघुनाथ पाटील यांचा पराभव केला। तर धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावचे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे महापौर जयश्री महाजन यांच्या मातोश्री मालती महाजन यांचा पराभव केला। जळगाव दूध संघ निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलचा पराभव झाला। दूध संघात पारदर्शक काम करून सुद्धा पराभव झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले। दरम्यान या निवडणुकीत खोक्यांचा मोठा वापर झालाय, त्यामुळे पराभव झाल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला। तर एकनाथ खडसेंचे 4 लोक निवडून आले, ते खोकेवाले होते का, असा सवाल गुलाबराव पाटलांनी खडसेंना खोक्यावरून प्रत्युत्तर देताना केला। अत्यंत पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करूनही या ठिकाणी काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो, आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे खोक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो। दुसरं, आमच्याही काही त्रुटी असतील, त्या त्रुटींचाही परिणाम आमच्या पराभवावर दिसतो आहे। 4 लोक कसं काय निवडून आले त्यांचे? ते पण खोकेवाले होते काय का पेटीवाले होते? जे त्यांचं असलं तर ते काढून, आमचं असलं ते बाळू, असं कसं झालेलं? मला तरी असं वाटतं लोकांनी निवडक मतं बरोबर दिलेली आहे आणि कामाला मतं दिलेली आहे, आव्हानाला मतं दिलेली आहे। उद्या जर आम्ही असेच काम केलं ना, तर ज्या लोकांनी आम्हाला आज खांद्यावर उचललं आहे ना, तेच उद्या तुम्हाला ह्याच निवडणुकीमध्ये आम्हाला पाडताना दिसतील। आता तो जमाना गेला आहे की तुम्ही आज बोलून घेतलं आणि टाईमपास करून निवडणूक जिंकणं सोपं आहे, पण निवडून आल्यानंतर ज्या अपेक्षा आहे ते पूर्ण करणं महाकठीण असतं। जळगाव दूध संघात एकनाथ खडसेंच्या सत्तेला सुरुंग लागल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या उत्साहाला उधाण आलं। चक्क मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह उपस्थित आमदारांनी ठेका धरला। खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल अशी चर्चा होती, कारण एकनाथ खडसे यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकद पणाला लावलेली होती, पण अखेर त्यांचा दारुण पराभव झाला।
एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.